मी पहिल्यांदा तर आम्हाला इथं बोलावल्याबद्दल आभार मानतो आमच्या स्पॉन्सरचं. आणि जे विशाल भाऊ बोलले, आपले नितीन बोलला, तेच मी बी बोलतो. कारण तुम्ही कोल्हापुरातच किती बी 6 बॉलला 6 विकेट घेतले किंवा 6 बॉलला 36 रन मारले, तर तुम्हाला फक्त कोल्हापूर मर्यादितच ओळखतील. परंतु हेच जर तुम्ही 6 बॉलला पुण्यात किंवा मुंबईत जाऊन 6 बॉलला फक्त 15 ते 20 रन काढले, तर तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखेल. त्यामुळं मी काय म्हणतो, जे ते हे बोलले तेच मला, आणि मी कायम ओपन क्रिकेटचा सपोर्ट करणारा माणूस आहे. कारण तुम्ही कितीही म्हणजे एक तळं असतं, तळं त्यात त्यालाच वाटतं तळं नाही, हे समुद्र आहे. पण ते तळं असतं, समुद्र नसतो. की मी एवढंच इश्यू आहे माझं, एवढ्यातच मी राजा आहे, असं काय नाही. जेव्हा मोठे मोठे मासे येतात समुद्रात जाता तुम्ही आणि मोठे मोठे, अर इथं तर मी चुकीच्या ह्याच्यात आलोय, असं होतं. त्यामुळे तुम्ही मेन समुद्रात गेलं पाहिजे, आणि समुद्रात तुमची क्वालिटी काय आहे, तुमची ताकद काय आहे, ती तुम्हाला समुद्रात गेल्यावर कळेल. त्यामुळं ओपन क्रिकेट, आणि हे म्हणले ही काय नॉन प्रोफेशनल टुर्नामेंट असतात किंवा काय, पण मी म्हणतो कमी प्राईज असू द्या, परंतु खरंच ओपनच टुर्नामेंट ठेवा. आणि ओपन टुर्नामेंट म्हणजे आम्हाला बी आता बाबा इथं एखादी टुर्नामेंट MJ चषक असेल किंवा आता VK चषक असेल, तर आम्हाला वाटतं की बाबा हां चला निवांत आहे, चांगली टुर्नामेंट आहे आणि व्यवस्थित नियोजन व्यवस्थित आम्ही बी येतो. आणि आणि मला जर आधी 1-2-3 दिवस आधी माहिती पडलं असतं, तर माझे बी काही सहकारी चांगले प्लेयर मी आता हे चांगलेच आहेत, पण अजून मी घेऊन आलो असतो. आता का त्यामुळं चांगलं क्रिकेट, हे वाटरवासी चांगलं क्रिकेट खेळावतात कोल्हापूरकरांसाठी. तर कोल्हापूरकरांनी बी त्यांना सपोर्ट केला पाहिजे, की बाबा आता पॉम्पलेट टाकले की एक 10-15 मिनिटात तुमच्या टीम कमीत कमी 5-6 टीम तयार झाल्या पाहिजेत. कारण ओपन क्रिकेट तुम्हाला तेव्हाच समाधान, बाबा आता पुण्याहून आला किंवा नितीन खेळतोय, मोठे प्लेयर खेळत आहेत, नाही का. ते मोठे प्लेयर काय खेळतात आणि किती बॉलिंग चांगली, बॅटिंग त्यांना कशी बॉलिंग टाकली पाहिजे हे तुम्हाला समजतं. त्यामुळे एवढंच विनंती करतो की जे बी टुर्नामेंट भरावाल, 10चे असू द्या 15चे असू द्या, कमीत कमी ती ओपन भरवा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.